मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 145. आता युद्धभूमीवर काय आणि कसं घडलं ते सांगता येत नव्हतं. भय, क्रौर्य, शौर्य, सर्व स्वैर भावनांचा विस्फोट केव्हा होईल ते सांगता येत नव्हतं. आता युद्धाच्या यज्ञकुंडाचं सर्वग्राही वणव्यात रूपांतर झालं होतं. भीम, कर्ण, अर्जुन या तिघांनीच लाखो योद्धे यमसदनाला धाडले होते. जिथं जिथं ते तिघे समोर दिसत तिथं तिथं सैनिक सैरावैरा धावू लागले. रणभूमीवरचा रक्ता माणसांचा चिखल योद्ध्यांच्या हत्ती घोड्यांच्या पायांखालून आणि रथचक्रांच्या धावांखालून सरकत ओघळत क्षणाक्षणाला दक्षिणेकडच्या उतरत्या भागाकडे साचत चालला होता. त्या भागावर एक दलदलीचा पट्टाच तयार झाला होता. कोणताही दक्ष व कुशल सारथी आपला रथ त्या भागाकडे न्यायलाच तयार नव्हता. उजव्या बाजूला चाललेलं नकुल व कर्णपुत्र वृषसेन यांचं युद्ध आता निकराला पोहोचलं होतं. कुणीच कुणाला शरण जात नव्हतं. पांचालीची वेणी सावरून परतलेल्या क्रुद्ध भीमाची आणि कर्णाची गाठ पडली. एकमेकांना पाहताच त्यांनी शतशृंगावरच्या दोन मदमस्त हत्तींनी हत्तीनीच्या प्राप्तीसाठी मांडावी तशी झुंज मांडली. दोघेही अमित सामर्थ्यवान, निडर, युद्धकुशल आणि भयावह होते. कर्णाचं सोनेरी शरीर सूर्यकिरणासारखं उजळून निघालं होतं. भीमाचं रक्तवर्णी शरीर ग्रीष्मातील तांबड्या फुलांनी डवरलेल्या पलाशवृक्षासारखं पेटून निघालं होतं. दोन प्रचंड महानद एकमेकांविरुद्ध येऊन आदळावेत तसे ते एकमेकांवर कोसळले. भीमाच्या मनात शल्य होतं घटोत्कचाचं, कर्णाच्या मनात आखाड्यातील आसुडाचं, भीमानं वधलेल्या पुत्राचं. आकाशातले महातारे निखळून पडताना एकमेकांवर अवकाशातच आदळावेत तसे ते एकमेकांवर भयानक आघात चढविण्यासाठी आदळू लागले. शूल, तोमर, चक्र, गदा, खडग, मिळेल ते शस्त्र हाती घेऊन मर्मस्थानाचा वेध घेऊन सलग फेकू लागले. अनेक वेळा कर्णाला भीमावर प्राणांतक बाण फेकण्याची संधी येत होती, तरीही तो जाणीवपूर्वक आपल्या अचूक बाणांची चवड त्याच्या केवळ दंड आणि मांडीच्या मांसल भागावरच करीत होता. मधून मधून ते दोघेही मर्मभेदी आघात होताच मूर्छित होत होते. शुद्धीवर येण्यासाठी औषधी वनस्पतीची लाकडी नलिका सारथ्यानं नाकावर धरताच झोपेतून उठलेल्या वनराजासारखे क्षणात ताट उभे राहून गरजत शस्त्रफेक करीत होते. त्याच्या युद्धकक्षेत जाण्याची छाती कुणालाही होत नव्हती. एक घटका ते महाग्रहासारखे दिसणारे दोन महारथी अथक लढले. कोणीच कुणाला हटेना. टक्करणाऱ्या लोहशस्त्रांच्या ठिणग्या थांबेनात. अटीतटीचा संग्राम संपेना. एवढ्यात रथ उधळत आलेला अश्वत्थामा कर्णाच्या रथाला भिडला. अंगराज, तुझा पुत्र वृषसेन अर्जुनाच्या बाणांच्या जाळ्यात पान घोड्यासारखा घुटमळतो आहे. धाव, त्याला संरक्षण दे. मागं वळूनही न पाहता माथ्यावरचं फरफरणारं वस्त्र सावरीत तो वृषसेनाला संरक्षण देण्यासाठी उधळला. उरल्या सुरल्या 10-15 दुर्योधन बंधूंनी पुढं होऊन भीमाला सरळ आपल्या अंगावर घेत कर्णाला मोकळं केलं. रणांगणाच्या दक्षिणेकडील चिखलाच्या पट्ट्याला घासून कसा तरी शल्यानं त्याचा जैत्ररथ वृषसेनाभोवती भिडलेल्या पांडवांच्या कड्याजवळ आणला. पार दक्षिणेकडे. आता समरांगणावरचे सरळ सरळ 2 भाग पडल्यासारखे झाले होते. उत्तरेकडे भीम, सात्यकी, दृष्टद्युम्न, सहदेव, युधिष्ठिर यांच्याशी लढणारे दुर्योधन बंधू, कृप, सैंदव यांचा भाग व दक्षिणेकडे वृषसेन, अश्वत्थामा, शकुनी, दुर्योधन यांच्या कड्यातून अचूक वृषसेनाला टिपण्यासाठी टपलेल्या अर्जुन, नकुल, उत्तमौजा यांचा दुसरा भाग. या दुसऱ्या भागात अमीन टेकडीचा पायथा धरून वृषसेनाभोवती पडलेल्या कड्यापर्यंत तो दलदलीचा पट्टा पसरला होता. तिकडे कुणीही सरकत नव्हतं. आपल्या पुत्राला अर्जुनाच्या बाणजालातून वाचविण्यासाठी आलेला कर्ण कसा तरी प्रयासानं वृषसेनाभोवती दडलेल्या कड्यापर्यंत येऊन थडकला. एवढ्यात शकुनी, अश्वत्थामा, दुर्योधन यांना आव्हान देणाऱ्या अर्जुनानं नुकत्याच समोर उभ्या ठाकलेल्या कर्णालाही, सुतपुत्रा, हा तुझा पुत्र वृषसेन आज तुम्हा सर्वांच्या समक्ष ठार करतो आहे. जसा तुम्ही माझा प्रिय अभिमारला तसा, असं मोठ्यानं ओरडून एक चंद्रमुख बाण असा फेकला की पूर्वीच बाणांच्या कुंपणात रथात खेळलेल्या पण सांबरासारख्या ऐटदार दिसणाऱ्या वृषसेनाचं मस्तक
क्षणात धाडकन धर्तीवर कोसळलं. असंख्य जिभा दातांखाली आल्या. ज्येष्ठ कर्णपुत्र वृषसेन पडला. पांडव सैन्यानं आमच्या रथामागं रणवाद्यांचा कल्लोळ केला. अर्जुनासमोर थांबणं नको म्हणून जीव घेऊन धावणारे कुरुसैनिक दिशाहीन झाले. आपला पुत्र पडला हे पाहून कर्णानं आपल्या जीवनात कधीही घातली नव्हती ती प्रत्यक्ष समरांगणात मान खाली घातली. वृषसेनाच्या मृतदेहाजवळ आणून शल्यानं त्याचा रथ थांबविला. धनुष्य फेकून रथातून तो खाली उतरला, आयाळ कापलेल्या सिंहासारखा. आपल्या निळ्या नेत्रांतून धावणाऱ्या उष्ण अश्रुधारा त्या महावीरालाही थांबविता आल्या नाहीत. दूर उडालेलं वृषसेनाचं मस्तक त्यानं उचललं. सूर्याला अर्घ्यदान करणाऱ्या, याचकांना धनधान्य दान करणाऱ्या, विजय धनुष्य उंचावून पेलणाऱ्या त्याच्या ओंजळीत आज त्याच्या प्रिय आणि जीवनाची सर्व सर्व आशा आकांक्षा असलेल्या त्याच्या ज्येष्ठ पुत्राचं शिरकमल होतं. वृषसेनाचं शिर त्याच्या धडावर पुन्हा बसविताना त्या सूर्यपुत्राचा धर्तीवरच्या शुद्र आशा आकांक्षांच्या दलदलीवरच्या प्रेमाचा विश्वासच उडाला. धरतीच्या पाठीवर साचलेल्या कुलाकुलाच्या उच्चनिष्ठेचा, अहंभावी सामर्थ्याचा, आभासमय मित्रत्वाचा तो मनाच्या निर्धारानं कणाकणानं त्याग करून उभा राहिला. मृतपुत्राच्या देहाला त्यानं स्फुंदत एक प्रदक्षिणा घातली. आता त्याच्या सर्वांगाचा धूमकेतू झाला होता. कोणत्याही नात्याचे पायात अडकणारे पाश आता त्याला मोहवू शकतच नव्हते. कीर्तीचे व प्रीतीचे कसलेही धागे त्याला आता थोपवू शकत नव्हते. आता त्याचं नातं एकाशीच होतं, असीम, अमर्याद, अनंत अशा निळ्या आकाशाशी, माथ्यावरच्या तप्त शाश्वत सूर्यकेंद्राशी. खाली वाकून वृषसेनाच्या कपाळाचं एकदा दीर्घ अवघ्राण करून उठताच त्यानं कंठभाग फुलवून गगनभेदी आरोळी ठोकली. 11